तुम्हाला जर शिवीगाडी सहन होत नसेल तर येऊ नका. आमदाराचा नाही दोष, सरपंचाचा नाही, कोणाचाच नाही दोष. त्या जागा काऊन नाही बा आमच्या लेकरासाठी राहून म्हणतात काय म्हणते त्याला ते. हा बहिष्कार टाकू आम्ही. अरे कंपनीतून त्यांना 5 लाख रुपयाचा पॅकेज स्वतः जातो. आमदारानं बोर्ड लावला पण ते करायला महत्व आहे ना. फक्त मत बघायला येते, मत द्या म्हणते, सगळं बरोबर करतो म्हणते आणि येतच नाही. नमस्कार मंडळी, आज आपण यशोमती ठाकूर ज्या काँग्रेसच्या आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात आलेलो आहे. म्हणजेच तिवसा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यातला हा शेवटचा मतदारसंघ आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या बॉर्डरवरती हा मतदारसंघ वसलेला आहे. या मतदारसंघात आपण जाणार आहोत आणि जनतेशी संवाद साधणार आहोत की यंदा जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने असणार आहे. चला तर मग काय सांगणार तुम्ही? तिवसा मधल्या सर्वसामान्य महिला आहेत, तुमच्या आमदारही महिलाच आहेत, तुमच्या अपेक्षा काय आहेत? माझं म्हणणं हे आहे का जे लाडक्या बहिणीचे पैसे दिलेले आहे 1500 रुपये महिना, तो न देता जर बा कास्तकाराचे जर रस्ते आहे, पांधन रस्ते जे कास्तकाराचे आहे, जे तुम्ही उद्घाटन करून देता त्या रस्त्याचं काम होत नाही. उद्घाटन करून दिले पण ते रस्ते होत नाही. कारण जे जे कास्तकार वाहतूक करते आता पावसाळ्याच्या वेळेस जायचा त्रास आहे, त्याची योजना काहीच नाही. हे 1500 रुपये देऊन काय अर्थ आहे तुम्ही सांगा बरं मला. कारण कास्तकाराच्या मालाले भाव नाही ना, मालाले भाव नाही. कारण सोयाबीनची बॅग 6000ची घ्या लागते, त्याला खर्च किती लागते हे नाही. आणि 1500 रुपये योजना देते तर मजूर लोक कामाला येत नाही कास्तकाराच्या इकडे, तर कास्तकार पोट कशाच्या भरोशावर भरेल. एकखट्टे न देतात, ते टप्प्याटप्प्याने देतात. कधी फंड नाही म्हणतात. लोकांचे बरेचसे काम होऊन जाते. कोणाचे अंगावर पैसे झालेले असते, कोणतं मटेरियल आणायचं असते त्याची उधारी होतात आणि पैसे वेळेवर मिळत नाही, विलंब लागतो त्या पैशाला. लोक पंचायत समितीला किंवा कुठल्याही ऑफिसला जाऊ चक्रा मारू परेशान होऊन जाते. ऑफिस काही गावात नसते. अधिकारी लोक त्यांना ठगवल्यासारखं, नाही आता तुमचं यायचं आहे, हे काम व्हायचं आहे, ते MB भरायची आहे असे सांगून टाळाटाळ करतात. अधिकारी लोक थोडेसे व्यवस्थितपणा करत नाही शेतकऱ्यासोबत म्हणा किंवा काही. पानंद रस्त्याचे काही रखडलेले काम आहे, उद्घाटन झाले आहे, काही रखडलेले काम आहे, ते पूर्ण झाले पाहिजे. लोकप्रतिनिधीला समाधानी असं म्हणता येणार नाही. जसं बा तसं बाबा एकदमच समाधानी आहे. कारण का एका गावात एका नदीवर 3 पूल होऊन राहिले ना, तळेगावात 4 वर्षापासून एका नदीवर एकही पूल नाही सारखा उदा होऊन राहिला. त्याचाही कुठेतरी इस्टिमेट अजून रखडलेला आहे. अजून आता कोणती तरी ते भिंत म्हणते रिटर्न वॉल, ते आता काम चालू झालं आहे. त्याच्यामुळे असं एकदम समाधानी म्हणण्यासारखं तर काही वाटत नाही आम्हाला. आमच्या गावात बस सेवा नाही. गावात लावून राहिला, पण गावाच्या बाहेर जाण्यासाठी आमच्या इकडून 4 रस्ते आहे, तो एकही रस्ता झालेला नाही. उद्घाटन झाले आहे, खूप वेळा झाले आहे. एका रस्त्याचे 2-2 वेळा उद्घाटन होतात पण रस्ता होत नाही. वाटते की सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार. इथे रोजगार असेल तर युवक घडेल. इथे आज प्रशासनाने सगळं खाजगीकरण करून ठेवलेलं आहे. नोकऱ्या अजिबात निघत नाही आहे. जे शिकले मुलं आहे ते खूप मेहनत करतात पण त्यांना यश प्राप्त होत नाही. आणि त्या गोष्टीकडे जे आमचे खासदार आहे त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता काय केलं पाहिजे? आमदारांनी खूप आमदारही खूप विकास करतात, असं नाही विकास करतात त्या, पण चांगली बाब आहे त्यांचा पण रिझल्ट चांगला आहे असं मला वाटतं. नाही, पण थोडं MIDCत लक्ष दिलं पाहिजे. आता इकडे मजुरी नाही होत्या, आम्ही स्वतः MIDCत कामाला गेलो. 2 महिने कामाले जाऊनही स्वतःच्या पैशानं पेट्रोल टाकून आम्ही काम केलं. त्याच्यानंतर आम्हाला 4 महिन्यानं पगार, तेही भांडण करून घ्यायला लागलं. आज एका जर गरीबाच्या पोराले MIDCत कामाले जाऊन 4 महिन्यानं पगार भेटते, तो त्याच्या आई बाबाले लेकराले काय खाऊ घालन. याचंही आमदार राहो चाहे कोणीही राहो, त्यांनी त्या MIDCवर पण लक्ष दिलं पाहिजे. असं नाही आहे आम्हाला शेतीतही तुम्ही देऊन राहिले आहे ठीक आहे, पण एवढे पोरं तिथं काम करतात आणि एवढे पोरायचं आता रियालिटी आहे. मी गेलो म्हणून उपासमारीची पाळी मतलब एवढं. हा MIDC बंद आहे आज, चला घराकडे जा. आज काम बंद, रोजगार नाहीये. मग तुम्ही काम करता रोजानं करा. रोजानं करा म्हटल्यानंतर त्यांच्याकडून कामावर बोलावल्यावर आपण पेट्रोल टाकून जाणे, वापस घरी येणे आणि पगार बिलकुल 2 महिने 3 महिने. आमचा जानेवारीचा पगार आता जून मध्ये झाला. जून मध्ये तेही भांडण करायला लागलं का आमचे पैसे देता की आता आम्ही तुम्हाला पकडू. अमरावतीमध्ये असून काही लक्ष नाही आहे MIDCवर कोणाचं नाही. जॉबवर होत म्हणजे ड्युटीवर होतो मी. 4 वर्ष काम केले.
4 वर्ष काम केल्यानंतर माया बहिणीच्या शिवा देत असं तिथचा सुपरवायझर तर कोणाला सहन होत नाही. हो. आता जे म्हणते ह्या ज्या कॉमन आहे ह्या कॉमन कोणी ऐकून घेऊ शकते पण माया बहिणीच्या कोणी ऐकू शकत नाही. आपण HR साहेबापाशी गेलो HR साहेब शिवाय ऐकायच्यात कशामुळे? मग तेच ना मग तेच म्हटलं होतं आम्ही त्या मुद्दा मांडला होता HR साहेबापाशी. HR साहेब डायरेक्ट म्हणत होते का तुम्हाला जर शिवाय गाडी सहन होत नसेल तर येऊ नका. मग तिथं 4 वर्ष फायदा करून काय अर्थच नव्हता. सर्व त्यांनी काय केलं कमी रोजगार भेटून राहिला आपल्याला म्हणजे बिहारी म्हणजे महाराष्ट्र म्हणजे इथं महाराष्ट्रात येऊन राहिलेली कंपनी महाराष्ट्रातले त्यांना मजूर नको आहे त्यासाठी त्यानं सगळे 60 मुलं काढून फेकून दिले. 60 मुलं काढून फेकून दिले बिहारी सगळे भरून टाकले. त्यासाठी काही विषय नाही. आमदार खासदार जवळ गेलो आमदारांनी म्हटलं हो माघार घेऊन घेतला कारण की त्यांना 5 लाख रुपये पॅकेज माझ्या डोळ्यासमोर गेलेला आहे. खोटा नाही बोलत माझ्या समोर गेलेला आहे. हर एक कंपनीतून त्यांना 5 लाख रुपयाचा पॅकेज स्वतः जातो कारण मी तिथं 4 वर्ष काम केलं की मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं खोटं नाही. म्हणून मग तिथंच मग मी ज्या वक्ती मला दिसलं ज्या वक्ती मला आढळलं त्या वक्ती मी ड्युटी सोडून दिली कारण नाही जात आपल्याला इथं मागणीच्या शिवाय सही होत नाही आणि आमदार खासदार आपलं ऐकू शकत नाही. ते फक्त ऐकू कधी शकते निवडणूक आल्यावर. हो म्हटलं आपल्याला मग ठोकलं यानं तू कोण रे जाणीन ह्या मुद्दा आहे बाकी कोणताच नाही. रात्रीचे केव्हाही म्हणजे 4 दिवसा 8 दिवसानं एका महिन्यात असे किती वेळा साप निघतात रात्रीचं किती वेळा. पण आम्हाला खूप म्हणजे कठीण परिस्थितीचा हे सामना करत आहे कारण का जेव्हा मतदान मागासाठी येतात तेव्हा आम्हाला हात जोडते ते का म्हणते का नमस्कार म्हणते आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला आम्ही म्हणतो आम्ही तुम्हालाच निवडून आणून आम्ही जातो त्यांच्या पण खूप आशा करतो की नाही कधीतरी आपला पक्ष आपल्याला निवडून देईल आपण त्यांना निवडून देऊ आपले कामं होईल याच्यासाठी आम्ही त्यांच्या मागं फिरतो पण ते काहीच आमच्यासाठी कामं करत नाही. आज मी 2016 पासून इथं राहण्यासाठी आली आहे पण अजूनपर्यंत तर काहीच दुरुस्ती झाली नाही. जेव्हा जेव्हा मतदान राहते तेव्हा तेव्हा आमच्या इथं येते नंतर मतदान झाल्यावर ते आमच्या नाल्याकडे येऊन पाहत नाही आमच्याकडे पण येऊन पाहत नाही. इकडे कोणीच नाही येत फक्त मतं मागायला येते मतं द्या त्या मला सगळं बरोबर करतो म्हणते आणि येतच नाही. मतं घेतले का झालं तुम्ही कुठचे ना आम्ही कुठचे नाल्या गुली मुली पाणी तसं नाल्या पाणी काढत नाही. हा सगळी लेकरं बाहेर लहान लहान लेकरं हिंडाले हा सगळे इचुकाटे घेऊ आम्हाला इचुकाटे घेऊ रस्ता नाही आहे रस्ता आम्हाला रस्ता पाहिजे. पुरेसे साप विंचू सगळे आमच्या अंगावून जातात रात्रीचे कधी कधी झोपल्यानंतर. अरे बापरे. मग अशा नाल्या पाहिजे नाही का इकडून इकडे हे लोक पैसे घेऊन घेते आणि मदत खाऊन घेते ना आम्ही राहिलो असं कारण आम्ही इकडे सगळ्या इचुकाट्यातच राहतो ना आम्ही. काहून आले नाही आतापर्यंत का म्हणजे ते लोक आमच्यावाली गोष्टच घेत नाही ना. आमदारानं बोर्ड लावला पण ते करायला महत्व आहे ना. हा हे प्लॉट मंजूर नाही आहे म्हणते हे बोर्ड ते शोका खतर लावला असं हे पानं रस्ता जासाठी आम्हाला ह्या इचुकाट्यात राहावं लागते याचा काहीच उपयोगच नाही आहे ना. त्याले फक्त मतदान आलं म्हणजे ते आमच्यापर्यंत येते बाकी कायच्यासाठीच नाही येत फक्त ते. काय अपेक्षित विधानसभेच्या निवडणूक आहेत पुन्हा येतील मत? आम्हाला नाल्या पाहिजे रोड पाहिजे इथं खंबा पाहिजे माग तार तुटला तर आमच्या घरची गाय मरत होती तार तुटला तर वादळीमुळं म्हणून आम्हाला अर्जंट मध्ये नाल्या पाहिजे रस्ता पाहिजे. फक्त हा बोर्ड लावून ठेवला कायसाठी का आम्ही इथं रोड बनवू कधी बनवते माहित नाही. काय परिस्थिती आहे साहेब किती झाले बनणार आहे जो ह्या गावाचा विकास कोणताच नाही. इतकं मोठं गाव आहे जो बांधून ठेवलं त्या फायदा काहीच नाही. कायसाठी बांधलं एखाद्या गरीबाला देऊन टाका आले. यशोमती साई ठाकूर होती त्यांनी उद्घाटन केलं 2015ला 15 पासून यांचं काम चालू झालं आणि 19 पर्यंत पूर्ण झालं आणि 19 पासून हे पूर्ण कार्यरत बंद आहे. याच्यामुळे आम्ही त्रस्त आहे या तलाठी ऑफिसमुळे. आणि हे जे गंदगिरी होत आहे या पटवारी ऑफिसमुळेच होत आहेत. आधी इथं स्वच्छता होती आणि या पटवारी ऑफिसमुळे इथं म्हणजे पूर्ण घाणेरडं आहे तलाठी ऑफिसमुळे. गंदगी मागं मागं पहा. 5 वर्ष झाले ऑफिस चालू झालं आहे पण इथं कोणी हे नाही आहे कर्मचारी नाही आहे कोणीच नाही आहे. हे बघा सर हे दाखवा किती गंदगी आहे मागं बघा किती गंदगी आहे पूर्ण बघा. इथं एक अंगणवाडी शाळा आहे इथं लहान मुलं येतात बरसात आहे पाणी चालू पाऊस चालू आहे किती त्रास होतो इथून बघा. हा त्रास हे इथं गयाटा बघा किती आहे. तर मागं इथं लोक संडास करतात इथं नाला नदी याच्यामुळे खूप त्रास होतात. इथं लोक राहतात लहान मुलं नागरिकांना खूप त्रास होतात. हे गाव आहे त्यांचं असं म्हणतात. हे त्याचं गावच आहे पण तिथं काम पाहून घ्या तुम्ही. आता हे दिसून राहिलं तुम्हाला काम आहे हे बांधून ठेवलं सत्कार झाला सर्व झालं बांधून ठेवलं असं 7 वर्ष झाले तर तिथं अजून राहिले कोणी गरीबाकू झाले ट्युशन द्यायला लागते ट्युशननी ताण द्या लागते. मग गावाला याचा फायदा काय हे बांधून
आता विधानसभेची निवडणूक आहेत, मत मागायला येतील ना, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं काय, आम्ही आमच्या मागण्या ह्या पुऱ्या करा, तर मतदान करू, नाही तर करूच नाही. बहिष्कार टाका. हा, बहिष्कार टाकू आम्ही. चालू झाला तर ठीक, हा. नाही तर बस आमच्या मनाने आम्ही काय करायचं ते करू. काय करणार मग आता? आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार. इच्छे नेते कोणा कामाचे, मग असं काय करू सांगा तुम्ही. ते आमदाराचं गरीब- नाव आहे असं म्हणजे. हो ना, आमदारचं गाव आहे, पण एक ते एक पिढा येते ना झालं. इकडे मागं पहा अजून काय आहे तर. शाळा आहे इथं, हे शाळा चालू राहते, लहान लहान मुलं शिकतात इथं, त्यांना याच्यातून अडचण होते, बिमारी होऊ शकते, सांडपाणी साचून राहिलं, या सांडपाण्याची काय व्यवस्था आहे? हा, याच्यापासून इथं लहान लहान मुलं आहेत, ते कसे इकडे प्राथमिक शाळा आहे, त्या मुलांना इकून जायचं काम पडू शकते. बरोबर. ह्या गंदकीमुळे आम्हाला बिमारी येऊ शकते ना. मग आमचं माझं म्हणणं एवढं आहे थोडं का बघा. आमच्या इथं म्हणते ते मला काही एवढी मराठी येत नाही. हा, शुद्ध मराठी येत नाही, मी गावठी भाषा सांगतो तुम्हाला. बोला, हा. बरं, आमच्या इथे एवढी सोयीस केली. हा, ते म्हणते योग्य जागा नाही आहे, सरपंच आमची योग्य जागा नाही आहे. ही योग्य जागा होती काय मग पटवारी ऑफिस बांधासाठी? ही योग्य जागा होती काय ढोर दवाखाना बांधासाठी? हा, मग ही योग्य जागा काऊन नाही आहे बा आमच्या लेकरासाठी ग्राउंड बांधासाठी? काय म्हणते त्याला ते, ही योग्य जागा नाही आहे का? मग याच्यासाठी ह्या गया टाकायसाठी इथं शाळा आहे आमच्या घरापाशी, आमची लेकरं खेळू शकते. हा, सर्व काही गोष्टी होऊ शकते इथं. हा, आमची इथं पोळा नावाला आहे, पोळा साजरा होऊ शकते इथं. हे गंदगी आमची खतम होऊ शकते. ह्या आमदाराचं गाव आहे इथं, आमदाराची जे गाव म्हणते का नाही, काहीच व्यवस्था नाही इथं आमदाराकडून. सारं त्याच्यावाल्या मुजरी, आश्रम, मनगवाडी, इकडे तिकडे त्याचं काम चालू आहे. त्यांचं गाव आहे का पण? ते म्हणते बा आमचं गाव आहे, पण आमच्या गावात लाईनाची मोठी कधी झाली नाही. मोजरीत असं तिचं गाव. विकास आहे का म्हणते? विकास नाही आहे इथं त्याच्यावाला, काही आमदार लोकांचा विकासच नाही. 42 रुपये सोयाबीनला भाव देतात आणि पीएम किसान शेतकऱ्याला देते वर्षाचे 6,000 रुपये. हेच परिस्थिती सगळ्याच सरकारची आहे, नाही का? सरकारची नाही. 8.5 रुपये युनिट या महाराष्ट्रात आहे आणि बाकी देशात 3.5 रुपये आहे युनिट. म्हणतात का लाडकी बहीणची योजना चालू करतो. 6 वर्ष झाले सिलेंडरवरली सबसिडी यांनी कुठं टाकली हे तरी सांगा बरं. तेच तर सबसिडी जर लाडक्या बहिणीला दिली तर त्यांची 3,000 रुपये जमा आहे. बरोबर आहे. हा रस्त्याला 10 वर्ष आणि अगदी हा 6 महिने 2-4 पावलावरतीच हा जो रस्ता आहे याला झाले 6 महिने. म्हणजे हे फरक लगेच लक्षात येतोय की काय विकास झालाय आणि काय एकंदर परिस्थिती आहे ती पण आमदारांच्या गावामध्ये. काय म्हणत होते बाबा, काय परिस्थिती काय सांग? ह्या रोड माझ्या समोर झाला, ह्या रोड पाहून घ्या कसा आहे, हा आता नवीन होय. आणि ह्या रोड माझ्या समोर झाला. याची कंप्लेंट दिली होती फ्यूज पालेवारनं. मग रातचं सिमेंटाचं पाणी आणून टाकून दिलं याच्यावर. माही गोष्ट आहे का तुम्ही? रातचंच पाणी याच्यावर शिपून दिलं आणि ह्या रोड झाला करून पाहून घ्या रोडाची या परिस्थिती. ह्या रोड 10 वर्ष झाले उखडला नाही अजून. आणि ह्या रोडची परिस्थिती पहा, आमच्या गावाची काय अवस्था आहे. जरी असं आमदार खासदार येते काय, तुमच्याजवळ 10% असली तुम्ही एकटं पुरू शकता काय? मग ह्या जनतेलाच समजत नाही ना आपण तिथं गंदकी कशी फैलवली पाहिजे म्हणून. त्या आमदाराचा नाही दोष, त्या सरपंचाचा नाही, कोणाचाच नाही दोष, त्या मोहल्लेवाल्याचा दोष आहे. तुम्ही सांगा, आपल्या घरासमोर हे गंदकी फैलून राहिली, कोण करते? आमदाराचे भाऊ असो का कोणी असो, मग सरळ आहे. या गावात कोणीही पक्षाकडून निवडून आला, तो सरपंच झाला का त्याला सर्व दोन्ही पक्षवाले एकत्र होते. ज्याच्याकडून निवडून आला त्याला टाकते दूर, बाकीचे हे सामील होते. याच्यात आहे काय एखादा कोणता लीडर आहे काय? नाही, गावाचीच नाही. तुम्ही सांगा, गंदकी थिफाईल होते काय का आपण जनताच करतो तिथं नेऊन? ही गावातली लोक होती, आपल्याला गावचा विकास दाखवत आहेत. एकंदर इथली परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे. सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्या भावना तीव्र आहेत. आणि तळेगाव ठाकूर हे गाव इथल्या आमदार यशोमती ठाकूर यांचंच गाव आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यांचे वडील इथे राहत होते, ते आता त्या स्वतः इथे राहत नाहीत.